आपल्या नगरमध्ये एवढी ऐतिहासिक लेणी असन असं कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि नुसती लेणीच नाही तर त्याला जायचा रोड सुद्धा इतका फिल्मी आहे ना, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलच. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आपण घेतलंय आता नवीन चॅलेंज 100 दिवसामध्ये 20,000 फॉलोअर्स कंप्लीट करायचं. तर तुम्ही मला अजून फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या बरं. तर आज मी माझ्या दोन्ही भावांना घेऊन चाललो होतो नगर कल्याण रोडनी ढोकी या गावामध्ये. आता तुम्ही म्हणता शाईन चालवणाऱ्या माणसाच्या हातात बुलेट दिल्यावर कसं व्हायचं, तर ते असं व्हायचं, डोंगराने गाडी पळवायची. आणि जातानाच रोडनी तुम्हाला हा स्पॉट भेटेल, दोन्ही साईडनी मस्त पाणी, त्याच्यावरून जाणारा एक ब्रिज, एकदम भारी फोटो येते बरं का. इथं मस्त फोटो काढून आम्ही पोहोचलो ढोकेश्वर देवस्थान ढोकी येते. आणि त्यानंतर आम्ही लागलो डोंगर चढायला. वरती गेल्यावरच तुम्हाला काहीतरी असे नजारे भेटतील. आणि त्यानंतर डोंगर जर चढायचं असेल तर तिथं डोंगराला पायऱ्या पण पाडलेल्या आहेत अजून. मी तर चढलो होत्या डोंगरावरती, तुम्ही बघू शकता कसला क्वालिटी व्ह्यू होतोय तिथून. चला आता मी तुम्हाला ती ऐतिहासिक लेणी फिरवतो. हे जे दोन दरवाजावर चित्र दिसत आहेत, ही एक गंगा आहे आणि एक जमुना आहे. ही लेणी ना इसवी सन पूर्व 500 ते 600 काळामधली आहे, म्हणजे पांडवकालीन लेणी आहे. हे जे शिल्प तुम्हाला दिसतंय ते तांडव नृत्याचं शिल्प आहे. हे नंदी महाराज जुन्या काळी सोनं द्यायचे म्हणे अशी आख्यायिका या गावात आहे. आणि एकदम मोठे बरं का, 4-5 फुटी एकदम. ढोकेश्वरच्या द्वारावरच तुम्हाला 2 द्वारपाल दिसतील. आणि या शिवपिंडीची खासियत म्हणजे ही चौकोनी शिवपिंड आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूलाच तुम्हाला मातृसप्तिका दिसतील. या हिंदू धर्मामध्ये शक्तीच्या देवता मानल्या जातात. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की अशी असंख्य शिल्प काळाच्या ओघामध्ये हळूहळू जीर्ण होत चालले. तेच जीर्ण झालेले शिल्प ह्या कुलपाच्या मागे ठेवलेले आहेत. आता एक कुंड एक हौद हे काही समजलं नाही, पण डोंगरातून वाहत येणारं पाणी याच्यात पडावं म्हणून अशी काहीतरी सोय केलेली इथं. मी तर जोखीम घेऊन या डोंगरावर चढलो होतं, कारण मला याच्यात थोडाफार अनुभव पण आहे. या लेणीचा पत्ता तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. मी माझा भाऊ जातो पुढच्या स्पॉटला, तर तुम्ही मला फॉलो करून द्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला पाठवा जो काय म्हणतो काय नाही रे तुमच्या नगरात.